नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परतदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राइब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. जसं की तुम्हाला माहित आहे, आपण या टॉपिकवरती कालच व्हिडिओ घेतलेला आहे. कालच्या पहिल्या पार्टमध्ये 28 देश कव्हर केले आणि आजच्या पार्टमध्ये आपण जवळपास 28 देश कव्हर करणार आहोत. दोन्हीही व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचे आहेत. कोणत्याही एक्झामची तुम्ही तयारी करा, हे दोन व्हिडिओ तुम्ही अवश्य बघून एक्झामला जाण्याचा प्रयत्न करा. 29 नंबरचा प्रश्न काय आहे? उत्तर कोरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, किम जोंग उन असं त्यांचं नाव आहे. उत्तर कोरिया देशाचे ते नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. राजधानी आहे उत्तर कोरियाची पोंगयांग आणि चलन वापरलं जातं वोन. पाहूया पुढचा प्रश्न 30 नंबरचा. दक्षिण कोरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 30 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, यून सुक एओल असं त्या या ठिकाणी राष्ट्रपतींचं नाव आहे. तर या ठिकाणी 30व्या क्रमांकाचा प्रश्न काय आहे? दक्षिण कोरिया. दक्षिण कोरियाचं या ठिकाणी पंतप्रधान आहेत हान डक सू असं त्यांचं नाव आहे. राजधानी आहे सोल आणि चलन वापरलं जातं वून याही ठिकाणी. लक्षात घ्या, मी तुम्हाला ऑलरेडी सांगतो, काही जणांना कन्फ्युजन होत असेल की सर याच्या अगोदरचे प्रश्न कुठून कव्हर करायचे. ऑलरेडी प्लेलिस्ट बनवलेली आहे किंवा या व्हिडिओच्या खाली पार्ट नंबर 1 ची या ठिकाणी मी तुम्हाला लिंक देण्याचा प्रयत्न करतो. पुढचा प्रश्न 31 नंबरचा. मलेशिया देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इब्राहिम इस्कंदर असं त्यांचं नाव आहे. मलेशियाचे नवीन राजा म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मलेशियाची राजधानी आहे क्वालालंपूर आणि चलन वापरलं जातं रिंगीट. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 32वा. मालदीव देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मोहम्मद मुइझू असं त्यांचं नाव आहे. मालदीव देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मालदीवची राजधानी आहे मेल आणि चलन वापरलं जातं रुफिया. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 33वा. मेक्सिको देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, आंद्रेस मॅन्युअल लोपेज ओब्राडो असं त्यांचं नाव आहे. मेक्सिको देशाचे ते नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. मेक्सिकोची राजधानी आहे मेक्सिको शहर आणि चलन वापरलं जातं मेक्सिकन पेसो. पुढचा प्रश्न 34 नंबरचा. नेपाळ देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, रामचंद्र पौडे असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी नेपाळचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. नेपाळचे पंतप्रधान आहेत पुष्पकमल दहल. राजधानी आहे काठमांडू आणि चलन वापरलं जातं नेपाळी रुपया. सावकाशपणे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याची सवय लावून घ्यायची कधीही. पहा, या ठिकाणी ज्या पण विद्यार्थ्यांनी कालचे 1 ते 28 प्रश्न पाहिले असतील त्यांना हा व्हिडिओ आजचा सोपा जात असेल. ठीक आहे. पुढचा प्रश्न 35 नंबरचा. नेदरलँड देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 35 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, विलेम अलेक्झांडर असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी नेदरलँडचे नवीन राजा आहेत. पंतप्रधान आहेत मार्क रुटे. राजधानी आहे एम्स्टरडॅम आणि चलन वापरलं जातं युरो. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 36वा. न्यूझीलंड देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 36 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, चार्ल्स तिसरा हे या ठिकाणी योग्य उत्तर असणार आहे. आणि पंतप्रधान आहेत क्रिस्टोफर लक्झनन. राजधानी आहे वेलिंग्टन आणि चलन वापरलं जातं न्यूझीलंड डॉलर. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 37वा. नॉर्वे देशाचे नवीन राजा कोण बनलेले आहेत? 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, हॅराल्ड व्ही असं त्यांचं नाव आहे. नॉर्वे देशाबद्दल बोलण्यात आलं तर नॉर्वेचे पंतप्रधान आहेत जोनास गाहर स्टोअर. राजधानी आहे ओस्लो आणि चलन वापरलं जातं नॉर्वेजियन क्रोन असं त्या चलनाचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 38वा. पाकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, आसिफ अली झरदारी असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी पाकिस्तानचे नवीन राष्ट्रपती बनलेले आहेत. पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ. राजधानी आहे इस्लामाबाद आणि चलन वापरलं जातं पाकिस्तानी रुपया. पाहूया पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 39वा. पोलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, आंद्रेज डुडा असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी नवीन राष्ट्रपती आहेत. पोलंडचे पंतप्रधान आहेत डोनाल्ड टस्क. राजधानी आहे वॉर्सा आणि चलन वापरलं जातं झ्लॉटी.
ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 40वा. कतार देशाचे नवीन अमीर म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, तमीम बिन हमाद असं त्यांचं नाव आहे. कतारचे ते नवीन अमीर आहेत. पंतप्रधान आहेत मोहम्मद बिन अब्दुल रहमान. राजधानी आहे दोहा आणि चलन वापरलं जातं कतारी रियाल. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 41वा. रशिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, व्लादिमीर पुतिन असं त्यांचं नाव आहे. 2036 पर्यंत हेच या ठिकाणी ऍक्टिंग प्रेसिडेंट म्हणून कामकाज पाहणार आहेत. रशियाचे पंतप्रधान आहेत मिखाईल मिशुस्टिन. राजधानी आहे मॉस्को आणि चलन वापरलं जातं रुबल. पुढचा प्रश्न क्रमांक 42वा. सिंगापूर देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, थर्मन षणमुगरत्नम असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी सिंगापूरचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. पंतप्रधान आहेत ली सियन लुंग. राजधानी आहे सिंगापूर आणि चलन वापरलं जातं सिंगापुरियन डॉलर. पुढचा प्रश्न क्रमांक 43वा. दक्षिण आफ्रिका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सिरिल रामाफोसा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी दक्षिण आफ्रिका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राजधानी आहे पिट्रोरिया. चलन वापरलं जातं रँड. पुढचा प्रश्न क्रमांक 44वा. स्पेन देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, फिलिप 6वा असं त्या राजाचं नाव आहे. ते स्पेनचे नवीन कोण आहेत? किंग आहेत. स्पेनची राजधानी आहे माद्रिद आणि चलन वापरलं जातं युरो. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 45वा. श्रीलंका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 45 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रानिल विक्रमसिंघे असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी श्रीलंका देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. श्रीलंकेचे नवीन पंतप्रधान आहेत दिनेश गुणवर्धने. राजधानी आहे कोलंबो आणि श्री जयवर्धने पुरे कोट्टा आणि चलन वापरलं जातं श्रीलंकन रुपया. पुढचा प्रश्न 46 नंबरचा. स्वीडन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 46 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, कार्ल 16वा गुस्ताफ असं त्यांचं नाव आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान आहेत उल्फ क्रिस्टर्सन. राजधानी आहे स्टॉकहोम आणि चलन वापरलं जातं क्रोना. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 47वा. स्वित्झर्लंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, वायोला आमहर्ड असं त्यांचं नाव आहे. स्वित्झर्लंडचे ते नवीन राष्ट्रपती आहेत. राजधानी आहे बर्न आणि चलन वापरलं जातं स्विस फ्रँक. पुढचा प्रश्न 48 नंबरचा. सिरिया देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, बशर अल असद असं त्यांचं नाव आहे. सिरिया देशाचे नवीन राष्ट्रपती ते बनलेले आहेत. पंतप्रधान आहेत हुसेन अर्नोस. राजधानी आहे दमास्कस आणि चलन वापरलं जातं सिरियन पाऊंड. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 49. तैवान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, साई इंग वेन असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी राष्ट्रपती आहेत तैवानचे. राजधानी आहे तैपेई आणि चलन वापरलं जातं तैवान डॉलर. पुढचा प्रश्न 50 नंबरचा. ताजिकिस्तान देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 50 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इमोमाली रहमोन असं त्यांचं नाव आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधानांचं नाव आहे कोखीर रसुलझोडा. राजधानी आहे दुशानबे आणि चलन वापरलं जातं सोमोनी. क्लिअर गोष्टी समजतात? माझी शिकवण्याची पद्धत समजत असेल तर अवश्य व्हिडिओला एक लाईक करू शकता. पुढचा प्रश्न 51 नंबरचा. थायलंड देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 51 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, वजिरा लोंगकॉर्न असं त्यांचं नाव आहे. ज्या ठिकाणी पंतप्रधान आहेत श्रीठा थाविन्सी. राजधानी आहे बँकॉक आणि चलन वापरलं जातं बाथ. पुढचा प्रश्न 52 नंबरचा. तुर्की देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 52 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रेसेप तय्यिप एर्दोगान असं त्यांचं नाव आहे. तुर्कीचे ते नवीन राष्ट्रपती बनलेत. राजधानी आहे अंकारा आणि चलन वापरलं जातं तुर्की लिरा. पुढचा प्रश्न क्रमांक 53वा. युगांडा देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे?
53 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, योवरी मुसेवेनी असं त्यांचं नाव आहे. युगांडाचे ते नवीन राष्ट्रपती बनलेत. पंतप्रधान आहेत रॉबिनाह नबांजा. राजधानी आहे कंपाला आणि चलन वापरलं जातं युगांडा नवीन शिलिंग. पुढचा प्रश्न 54 नंबरचा, युक्रेन देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 54 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, व्लोडिमीर झेलेन्स्की असं त्या युक्रेनच्या नवीन राष्ट्रपतींचं नाव आहे. पंतप्रधानांचं नाव आहे नकार शमिहल. राजधानी आहे कीव आणि चलन वापरलं जातं रिन्विया. पुढचा प्रश्न क्रमांक 55 नंबरचा, संयुक्त अरब अमिरात ज्याला आपण बोलतो UAE या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? 55 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, मोहम्मद बिन जायद अल नहान हे या ठिकाणी राष्ट्रपती आहेत UAEचे. पंतप्रधान कोण आहेत? मोहम्मद बिन राशिद अल मकतूम हे या ठिकाणी पंतप्रधान आहेत. राजधानी आहे अबुधाबी आणि चलन वापरलं जातं UAE दिरहम. पुढचा प्रश्न, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका देशाचे नवीन राजा म्हणून कोणाची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे? 56 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अगेन चार्ल्स तिसरा हे या ठिकाणी युकेचे कोण आहेत? नवीन सम्राट आहेत, राजा आहेत. युकेचे पंतप्रधान आहेत ऋषी सुनक. राजधानी आहे लंडन आणि चलन वापरलं जातं पाऊंड स्टर्लिंग. क्लिअर? सर्व गोष्टी समजल्या? अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 57 क्रमांकाचा, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका या देशाचे नवीन राष्ट्रपती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? ऑप्शन नंबर ए, बी, सी आणि डी याच्यापैकी जे पण उत्तर असेल मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. मी फक्त या ठिकाणी लक्ष देतो कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहेत. तर USA नवीन जे काही या ठिकाणी राष्ट्रपती बनलेत त्यांचं नाव काय एवढंच तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. राजधानी आहे वॉशिंग्टन DC आणि चलन वापरलं जातं डॉलर. सर्व गोष्टी समजल्या? ठीक आहे. तर या ठिकाणी जाताना एवढंच बोलेल, व्हिडिओ आवडला असेल नक्की व्हिडिओला लाईक करा. जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. अजून एक गोष्ट बोलेल, नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ कंटेंट पाहत असताल, चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचं अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद. तर लगेच जानेवारी महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण लगेच रिव्हिजन टाकूया. जसं की 1 जानेवारीला 2 दिवस असतात, जागतिक कुटुंब दिवस आणि DRDO स्थापना दिवस. 2 जानेवारी महाराष्ट्र पोलीस दल स्थापना दिवस. 3 जानेवारी सावित्रीबाई फुले जयंती महाराष्ट्रामध्ये बालिका दिवस म्हणून साजरा करतात. 4 जानेवारी जागतिक ब्रेल दिवस. 5 जानेवारी राष्ट्रीय पक्षी दिवस. 6 जानेवारी बाळशास्त्री जांभेकर जन्मदिवस महाराष्ट्रामध्ये पत्रकार दिवस म्हणून साजरा करतात. 9 जानेवारी प्रवासी भारतीय दिवस. 10 जानेवारी जागतिक हिंदी दिवस. 11 जानेवारीला 2 दिवस असतात, राष्ट्रीय मानवी तस्करी जागृती दिवस आणि लाल बहादूर शास्त्री पुण्यतिथी. 11 ते 17 जानेवारी अंतर्गत रस्ता सुरक्षा सप्ताह म्हणून साजरा करतात. 12 जानेवारीला असतो राष्ट्रीय युवा दिवस किंवा स्वामी विवेकानंद यांची जयंती आणि जिजाऊ मा साहेबांचा जन्मदिवस सुद्धा असतो याच दिवशी. 15 जानेवारीला आहे भारतीय सैन्य दिवस. 16 जानेवारीला आहे छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिवस. 23 जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिवस. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस आणि राष्ट्रीय पर्यटन दिवस. 26 जानेवारी 2024 ला आपण प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत 75 क्रमांकाचा आणि आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. आणि 28 जानेवारी लाला लजपत राय यांची जयंती. क्लिअर? तर लगेच आपण काय करूया, फेब्रुवारी महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्या सर्व दिवसांवरती एकदा आपण नजर टाकूया. जसं की 1 फेब्रुवारीला असतो भारतीय तटरक्षक दिवस. 2 फेब्रुवारी जागतिक पाणथळ दिवस. 4 फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस. 7 फेब्रुवारी सुरक्षित इंटरनेट दिवस. 10 फेब्रुवारी राष्ट्रीय जंतनाशक दिवस. 11 फेब्रुवारी विज्ञानातील महिला आणि मुलींचा आंतरराष्ट्रीय दिवस. 12 फेब्रुवारी डार्विन दिवस तसेच राष्ट्रीय उत्पादकता दिवस. 13 फेब्रुवारी जागतिक रेडिओ दिवस आणि सरोजिनी नायडू यांची जयंती. 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती तारखेनुसार. 20 फेब्रुवारी जागतिक सामाजिक न्याय दिवस. 21 फेब्रुवारी आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिवस. 24 फेब्रुवारी केंद्रीय उत्पादन शुल्क दिवस. 27 फेब्रुवारी
मराठी भाषा दिवस आणि जागतिक NGO दिवस आणि 28 फेब्रुवारी राष्ट्रीय विज्ञान दिवस आणि दुर्मिळ रोग दिवस. क्लिअर? तर लगेच मार्च महिन्यातील जे काही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा चर्चा करूया. जसं की 1 मार्चला 2 दिवस असतात, शून्य भेदभाव दिवस आणि जागतिक नागरी संरक्षण दिवस. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिवस आणि जागतिक श्रवण दिवस. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिवस, कर्मचारी प्रशंसा दिवस आणि रामकृष्ण यांची जयंती. 8 मार्चला आंतरराष्ट्रीय महिला दिवस. 10 मार्चला CISF स्थापना दिवस. मार्चमध्ये दुसऱ्या बुधवारी म्हणजे यावर्षी 13 मार्चला आहे नो स्मोकिंग दिवस. त्याच्यानंतर मार्चमध्ये दुसऱ्या गुरुवारी म्हणजेच यावर्षी 14 मार्चला आहे जागतिक किडनी दिवस. 15 मार्चला आहे जागतिक ग्राहक हक्क दिवस. 16 मार्च राष्ट्रीय लसीकरण दिवस. 18 मार्चला भारतामध्ये आयुध निर्माण दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि जागतिक झोपेचा दिवस सुद्धा असतो. 20 मार्च जागतिक चिमणी दिवस आणि आनंदाचा आंतरराष्ट्रीय दिवस. 21 मार्च जागतिक वनीकरण दिवस आणि जागतिक कविता दिवस. 22 मार्च जागतिक जल दिवस. 23 मार्च जागतिक हवामान दिवस. 24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस किंवा TB दिवस आणि 27 मार्च जागतिक रंगभूमी दिवस. क्लिअर?